त्याची घडी तोंडावर बोट, मामाच्या खिशात फटके नोट असंच म्हणायचो की नाही आपण पण लहानपणी. तसंच आमचं काहीसं सकाळी चाललं होतं. त्यानंतर तिला खायला दिले होते डाळिंब थोडे. सो ते मुद्दाम तिच्याकडे मागत होते की दे मला दे मला, पण तिने काही त्यांना दिलं नाही. आणि मला म्हणते मी देऊ, पण मला पण काही दिलं नाही. म्हणजे इतकी भामटी होऊन गेली ती का बस. आणि त्यानंतर मग भाजीपाला आणला होता. आता एखादी 15 दिवसात आणलं की बरं पडतं, सारखं सारखं जायला नाही लागत. सो ते आवरून ठेवलं, सगळं धुवून वगैरे ठेवलं की पटकन कापायचं आणि करायचं, सोपं जातं ते. त्यानंतर किचन जेवण वगैरे झाल्यानंतर किचन आवरून घेतलं, मस्त पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतलं. आज सुट्टी होती म्हणजे त्यांना सुट्टी होती, मग ते तिला घ्यायला होतं त्यामुळं आवरून घेतला. आणि हे असे काही नखरे चालले होते बाहेर जाण्यासाठी. टोपी वगैरे घालून फुल रेडी होती, पण मी काही तिला बाहेर नेलं नाही. आणि ते तिला मोबाईलमध्ये ना आमच्या लग्नाचा फोटो दाखवत होते, बघू ओळखते का म्हणून. पण तिने बरोबर ओळखलं मला, आई आई असं. आणि संध्याकाळी ह्या अशा करामती करायचं काम चाललं होतं. ती पिशवी डोक्यात घालायची आणि बुवा करायचं, पिशवी डोक्यात घालायची आणि बुवा करायची, हे असं कसं टाईमपास चालला होता तिचा. सो ती खेळते. तोपर्यंत मी माझं भाजीपाला आणलेला होता दुपारी, सो तो आवरून ठेवला छान फ्रीजमध्ये. तर असंच होतं आजचा दिवस. थँक्यू, बाय. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा.